बापरे, नेल आर्ट करायला ऑलमोस्ट 1.5 तास लागला. नॉर्मली 45 मिनटं लागतात. मी जेव्हा शॉपिंगला जाते नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि मी चालले आहे आता नेल आर्ट करण्यासाठी आणि घराजवळच आहे तर तिथेच जाणार आहे मी सध्या, कारण की माझ्याकडे वेळ नाही आहे आणि मनोज आज संध्याकाळी येणार आहे. आणि काल व्हिडिओ नाही आला त्याचं कारण हे का बाहेरची जी कामं होती ती मला करायची होती. मनोज असले असते तर पटकन गाडीने जाऊन केल्या असतात त्या गोष्टी, पण आता सर्व काही मलाच मॅनेज करायचं आहे. त्यामुळे मग काल व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालंच नाही. आणि फायनली आज मला अपॉइंटमेंट मिळाली. काल घेतली होती अपॉइंटमेंट आणि म्हटलं आता इतकी छान ट्रिप करणार आहोत आम्ही, तर मग नेल आर्ट तर केलंच पाहिजे. तर अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी सांगितलं का सकाळी 9:30ची अपॉइंटमेंट मी देऊ शकते. त्याच्यानंतर मग भरपूर अपॉइंटमेंट्स आहे, संध्याकाळी जमणार नाही. त्यांना म्हटलं 4-5 वाजता जमणार का, तर त्यांनी सांगितलं नाही, सकाळीच एक अपॉइंटमेंट आहे, म्हणजे तुम्ही 9:30ला बुक करू शकता. तर म्हटलं ठीक आहे, 9:30 तर 9:30. तर परिबेला दोन्ही गेलेले आहे स्कूलला आणि मी चालले आहे आता नेल आर्ट करायला. तर आता मी बसची वाट बघते आणि जाय तिथे आणि कोणत्या टाईपचं मी यावेळेस नेल आर्ट करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच. आता बसची वाट बघते आणि वातावरण चांगलं आहे आणि माझंसुद्धा आवरून झालेलं आहे. सकाळीच देवपूजासुद्धा झालेली आहे. तर आता सगळे आम्ही खूप 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 एक्सायटेड आहोत आणि छान छान व्लॉग्स मी तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. बसने उतरली मी जस्ट आणि 200 मीटरच्या अंतरावर आहे. पोचले आहे मी आता. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं अपॉइंटमेंट 9:30ची आहे आणि मी गेले होते तेव्हा कोणीच नव्हतं आणि मला जशी डिझाईन हवी होती ती मी ऑलरेडी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. मग स्क्रीनशॉट काढून ठेवला ना तर काय होतं तर लगेचच इझी होतं त्यांच्यासाठी सुद्धा. आणि मग जे कलर्स असतात नेल पेंटचे तर ते पण मी सिलेक्ट केले होते आणि मी डार्क कलर का बरं यूज करते ते पुढे मी तुम्हाला तसं सांगणारच. पण मला थोडासा ना वेगळा पण करायचा होता. रेड कलर जरी पण मी यूज करणार होते ना तर त्यांना थोडीशी मी वेगळी डिझाईन सांगितली होती आणि ती डिझाईन करण्याच्या वेळेस पण आहे ना खूप वेळ लागला ॲक्च्युली, कारण की ते करत होते परफेक्ट येत नव्हतं. परत नाही मग ते क्लीन करत होते, परत मग ती डिझाईन करत होते. त्यामुळे ना खूप उशीर झाला मला आणि मला असं वाटतं आता कधी होतं, कारण की कंटिन्यू एकाच जागी 1.5 तास बसणं थोडंसं कंटाळवाणं असू शकतं. बापरे, नेल आर्ट करायला ऑलमोस्ट 1.5 तास लागला. नॉर्मली 45 मिनटं लागतात. मी जेव्हा शॉपिंगला जाते फ्रान्सला तर तिथे कसं 45 मिनटामध्ये नेल आर्ट डन होऊन जातो, पण इथे 1.5 तास लागलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम चांगलं नेल आर्ट केलेलं आहे. म्हणजे हळूहळू करत होती ती, पण असं काही खूप घाईगडबड नव्हती करत आणि मला जसं नेल आर्ट पाहिजे होतं तसं तिने करून दिलेलं आहे. आणि स्क्रीनशॉट तर मी ऑलरेडी काढून ठेवला होता, कारण की तिथे गेल्याच्यानंतर गडबड किंवा घाई म्हणजे गडबड होत नाही किंवा आपण कन्फ्युज्ड होत नाही का कसं करायचं आहे. नेल आर्ट चांगलं केलेलं आहे आणि आता स्प्रिंग सीझन चालू आहे तर थोडंसं त्याला सूट होईल असं मी ते नेल आर्ट केलेलं आहे. नॉर्मली काय होतं मी खूप या अगोदर पण आहे ना नेल आर्ट असे लाईट कलर यूज केलेले आहे नेल आर्टसाठी, पण काय होतं तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वयंपाक करावा लागतो आणि एवढे सारे मसाले आपण यूज करतो, स्पेशली हळद, तर नेल आर्ट पूर्ण खराब होऊन जातो. लाईट कलर असे नेल पेंटचं जर आपण सिलेक्ट केला तर. म्हणून मग मी विचार केला का यावेळेस ना थोडासा डार्क यूज करू कलर. तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवते कसा झालेला आहे नेल आर्ट. मला तर आवडलेला आहे आणि आता घरी गेल्यानंतर थोडंसं काहीतरी खाते. मी फक्त चहा घेतलेला आहे, काहीच खाल्लेलं नाही आहे.
आणि मला भूक लागलेली आहे आता आणि थोडंसं खाते. परत मग मी बेलाला घ्यायला येईल स्कूलला आणि मनोज कधी येतं असं झालेलं आहे मला, कारण की एवढी धावपळ चालू आहे माझी. ठीक आहे, आता डायरेक्ट घरी जाते आणि घरी गेल्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत. सो जस्ट घरी आली आणि तुम्ही नेल आर्ट बघू शकता. रेड कलर आहे आणि दुसऱ्या साईडला अशी ना फ्लास्कची डिझाईन केलेली आहे, स्प्रिंग आहे म्हणून. आणि हे कलर तुम्हाला मी सांगितलं त्याचं रिझन का बरं मी असं डार्क ठेवते, कारण की आता पण मला आल्याला आता स्वयंपाक करायचा आहे आणि ऑलरेडी ना लक्झमबर्गमध्ये खूप जास्त कॉस्ट आहे नेल आर्टची. आणि त्यानंतर एवढं चांगली नेल आर्ट करून आणि मग परत खराब झाल्यावर मग काहीच उपयोग नाही आहे. हे बघा असं दिसतं ते. मला तर आवडलं. 1.5 तास लागला, हळूहळू केलं सगळं तिने, पण छान केलं. आले आणि काय बनवू नाश्त्यासाठी हा विचार करत होते. पोहे उपमा नको, मला ती खायची इच्छाच झाली नाही. तर मी माझ्यासाठी काय केलेलं आहे, आता 2 बेसनाच्या पोळ्या केल्या आणि लसणाची चटणी होतीच. तर आता अगोदर खाऊन घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते मी. मस्त झालं. आणि परत एकदा माझ्यासाठी मी चहा ठेवणार आहे. सकाळी ना खूप घाईघाई मी चहा घेऊन निघाले होते. तर थोडंसं खाल्लं होतं मी, तर त्यामुळे मला एकदम बरं वाटलं आणि थोडीशी एनर्जी आलेली आहे. आणि स्वयंपाक पण मी लगेचच करून घेतला माझं खाऊन झाल्यानंतर. आता बेला आली, बेलाला घेऊन आले स्कूलमधून आणि तिला आता जेवायला दिलेलं आहे. त्याला जेवण करते. तिचं जेवण झालं ना तर त्यानंतर मी काय करणार आहे, ट्रॅव्हलिंगला आम्हाला जे कपडे घालायचे आहे म्हटलं आम्ही तर काढून ठेवले. परिबेलाचे जे कपडे आहे ते काढून ठेवते. ट्रॅव्हलिंगचे जे कपडे आहे ते वेगळे आहे आणि कम्फर्टेबल पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण आपण ट्रॅव्हलिंग करतो. आणि ही जी जर्नी असणार आहे आमची लॉंग जर्नी असणार आहे. तर कुठे थांबणार आहोत, फ्लाईट कुठून घेणार आहोत, तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार जेव्हा आमची जर्नी स्टार्ट करू. आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला ती जर्नी दाखवणार आणि इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि युरोपच्या बाहेर चाललो आहोत तर मग खूप काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या असणार आहे. मग करन्सी असो, लँग्वेज असो, भरपूर काही गोष्टी असो. आणि इथले जे ॲप आहे ते आपण यूज करतो ते वेगळे असतात. पण युरोपच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता तर तिथले ॲप्स वेगळे असतात यूज करायचं. समजा तुम्हाला कार बुक करायची असेल, कुठे काय अजून काय सर्च करायचं असेल तर ते वेगळे ॲप्स असतात, तर ते वेगळे असतात, तर ते डाउनलोड करायचे असतात. तर हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि मनोजला सांगितलं स्टार्टिंगला, मनोज आज संध्याकाळी येतं तरी पण त्यांना 7-8 वाजतील. आणि ते आल्यानंतर मग परिबेलाला थोडंसं बरं वाटणार, कारण की 3 दिवसापासून परिबेला विचारताय पप्पा कधी येणार आहे, पप्पा कधी येणार आहे. आणि आज ते आल्यावर या दोघी खुश होऊन जाणार. आणि 3 दिवस इतके पटकन निघून गेले समजणं. ते त्यांच्या कामामध्ये एवढे बिझी आहे, फोन पण करायला वेळ मिळत नाही ॲक्च्युली त्यांना. तर असो, फिरण्याच्या अगोदर त्यांचं काम होणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर चला आता मी काय करते, जी प्लॅनिंग मी केलेली आहे तर ते सगळं झालेलं आहे का बघते आणि मग तुम्हाला दाखवते. गुढीपाडव्या दिवशी जे आपण तोरण लावलं होतं ते तोरण आता काढून घेते, कारण की हे वापरण्याचं तोरण नाही आहे. काही सण वगैरे असेल ना तर त्यावेळेसच मी हे तोरण लावते. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तोरण राहतं. हे बघा, हे छोटंवालं जे तोरण आहे ते मी कायमस्वरूपी ठेवते. असे 2 आहे, हे पण लावते आणि एक दुसरं आहे तर ते पण लावते. आता कसं गुढीपाडवा झालेला आहे आणि आता समर पण स्टार्ट होणार, तर मग आणि समोरच तुम्हाला माहिती आहे रोड टच घर असल्यामुळे तोरण खराब होऊ शकतं, धूळ येऊ शकते, त्याला लागू शकते. त्यामुळे ना काढून घेते मी आता. म्हणजे धूळ बसायला नको, आणि जास्त जर धूळ बसली तर मग परत वॉश वगैरे करावं लागणार. म्हणून आता लगेचच काढून घेते मी हे. आणि त्यानंतर मग दुसरं आहे ते पण काढून घेते मी त्या साईडला लावलेलं. एक काढलं, एक राहून गेलं. तर हे सगळं आहे ना बॉक्समध्ये मी भरून ठेवते, कारण की दिवाळीचं जेवढं पण सामान आहे किंवा तोरण वगैरे जे आहे त्याचा एक मोठा बॉक्स आहे, त्यामध्ये लाइटिंग वगैरे आम्ही ठेवत असतो. आता हे परत त्यामध्ये ठेवते आणि तो बॉक्स आहे तो व्यवस्थित पॅक करून ठेवते. झालं. आणि काही शूज आहे ते पण काढून ठेवलेले आहे ट्रॅव्हलिंगसाठी.
हे परीचे आहे, हे माझे आहे आणि हे आहे बेला मॅडमचे. मनोजने त्यांचे शूज दुसऱ्या बॅग मध्ये ठेवलेले आहे मला असं वाटतं. म्हणजे ट्रॅव्हलिंग साठी आम्हाला जे शूज लागणार आहे ते आम्ही इथेच काढून ठेवलेले आहे, बॉक्सेस ठेवलेले आहे. हे झालं, तोरणं काढून झाले आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुद्धा लावलेले आहेत, ते पण झालेलं आहे. फक्त ते ड्राय झाल्यानंतर मला कपडे लावायचे आहे, म्हणजे ड्राय झाल्यानंतर कपडे फक्त मला फोल्ड करून ठेवायचे आहे. ते पण संपून गेलं. राहिलेलं आहे किचन मधला. आणि जो चिवडा बनवला होता ना मी, तो मला ना असं पॅकेटमध्ये किंवा पिशवीमध्ये, कोणत्या पिशवीमध्ये घेऊ शकते तर असा विचार करते मी. आणि परिवेलाचा तर 3-4 वेळेस ना तो चिवडा खाऊन झालेला आहे. त्यांना म्हटलं अगं आपल्याला ट्रॅव्हल मध्ये घेऊन जायचं आहे, तर त्या दोघी म्हणतात मम्मा तो एवढा छान बनवला ना, आम्हाला आवडला. तर ते पॅक करून ठेवते. किचनचं थोडंफार आवरून घेते मी आता. आणि डन, सगळं झालेलं आहे. आता निघण्याची तयारी. आणि तुम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड असाल मला माहिती आहे, आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत. आणि या दिवसाची आम्ही खूप वाट बघत होतो. आणि 1 महिन्यापूर्वी आम्ही तुमच्यासोबत ही न्यूज शेअर करणार होतो. आणि परिवेलाच्या स्कूलला कधी सुट्ट्या लागतात याची वाट बघणार होतो आम्ही, म्हणजे वाट बघत होतो. आणि फायनली आता सुट्ट्या लागत आहे त्यांना आणि निघण्याची तयारी पण सुरू झालेली आहे. परिबेला स्कूलमधून जशा आल्या त्या दोघींचं आवरलं मी. आणि म्हणजे आंघोळ वगैरे झाली त्या दोघींची. आणि त्यांचे जे कपडे आहे ट्रॅव्हलचे ट्रॅकसूट, तर ते बघा तिथे काढून ठेवलेले आहे. आणि बेलाचं स्विमिंग कॉस्ट्युम सापडत नव्हतं, तर मग आता सापडलेलं आहे. परीचं होतं ऑलरेडी. आणि त्या दोघींसाठी मी बॅग पण घेऊन आले होते, दोघींना क्रॉस बॅग त्या दोघींची आहे बघा. तर ट्रॅव्हलमध्ये या बॅग्स घेणार आहेत त्या दोघी. आणि सगळं झालेलं आहे आता, डन. ऑलमोस्ट 95% झालेलं आहे सर्व. आणि मनोज निघालेले आहेत. त्यांना येता येता 2.5 तास तरी लागतील, म्हणजे नॉर्मली 3-3.5 तास लागतात. ट्रॅफिक वगैरे असते, पण संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिक नसते, त्यामुळे ते लगेचच पोचू शकतं इथे. आणि गाडीची पण चार्जिंग काय करायची नाही. ते आल्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग जे राहिलेलं आहे ना ते पटकन आम्ही बॅगमध्ये भरू. बाकीचं सगळं घेतलेलं आहे. लॅपटॉप, आता लॅपटॉप तर मला एडिटिंगला लागणार, पण त्याच्या रिलेटेड बाकीच्या ज्या गोष्टी आहे, ट्रायपॉड, परत गिम्बल घेतलेला आहे. त्यानंतर मग भरपूर ज्या गोष्टी आहेत, चार्जर वगैरे ते सगळं घेतलेलं आहे. तर ते झालं. आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुद्धा मी कंटिन्यू करते, कारण की दुपारी जसं बोलणं झालं त्यानंतर मग बोलताच आलं नाही मला, कारण की मी घरातल्या कामामध्येच बिझी होती. चला आता हे जे कपडे आहे स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे ते बॅगमध्ये मी भरते. मग असे मी थेपले बनवलेले आहे प्रवासामध्ये खायला, कारण की इथून जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करू गाडीने जाऊ तर तेव्हा मी बनवलेले आहे खाण्यासाठी. कारण की जेव्हा आम्ही घरातनं निघतो तर एवढ्या पहाटे किंवा एवढ्या सकाळी ना काहीच खाल्ल्या जात नाही. इव्हन चहा सुद्धा घ्यावासा वाटत नाही, कारण की नुसता चहा जरी घेतला ना तरी पण मग ऍसिडिटी होते. तर मग आम्ही काय करतो, नॉर्मली असं हे जे फूड होममेड फूड आहे ते कॅरी करतो, ते खातो. आणि मग कुठे थांबलो ना गाडी चार्ज वगैरे करण्यासाठी, मग आम्ही तिथून कॉफी घेतो, तुम्हाला माहिती आहे. तर आता हे थेपले मी बनवलेले आहे आणि मी जस्ट पॅक केले होते, पण म्हटलं तुम्हाला दाखवायचे राहून गेले तर म्हटलं दाखवून घेते. आणि इथे शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे, पण या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मी अख्खी लाल मिरची आहे ना ती ऍड केलेली आहे, कारण की ती ड्राय असते. आणि हिरवी मिरची यूज केली ना तर मग त्या हिरव्या मिरचीमध्ये कसं थोडासा ओलावा असतो, मग एकदम असं चिकचिक किंवा लवकर खराब होऊ नये म्हणून ही शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे. इथे थेपले केलेले आहे, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. ते बघा एकदम सॉफ्ट झालेले आहेत थेपले. आणि तुम्हाला माहिती आहे थेपले असे प्रवासामध्ये करून घेतले ना तर 2-3 दिवस आरामशीर टिकतात. पण याच्यामध्ये मी दही किंवा बाकीचं म्हणजे ओलं असं मी काय ऍड केलेलं नाहीये. याला मी तेलाचं मोहन दिलं होतं आणि सुकी कसुरी मेथी आहे ना ती ऍड केली होती, आणि कोथिंबीर पण ऍड केलेली आहे भरपूर तीळ टाकून. आता म्हटलं हे पॅक करते आणि तुम्हाला दाखवते आणि परत पॅक करून ठेवते. आणि हे होममेड फूड आपण कधी पण कॅरी केलं ना तर बरं असतं, मी खूप वेळ सांगते तुम्हाला ते. आणि इथे चटणी वर स्वयंपाक पण झालेला आहे. आता स्वयंपाकामध्ये एकदम लाईट बनवलेला आहे मी, वरण भातच बनवलेला आहे. मनोज आता पोहोचतील 15-20 मिनिटांमध्ये, त्यांचा फोन आला होता तर त्यांनी ते सांगितलं का काहीतरी ना लाईटच बनव, जास्त हेवी नको, जास्त हेवी झालं का मग सकाळी उठता येत नाही म्हणून.
चला आता मी डिशवॉशर लावून देते. सगळं झालेलं आहे किचनचं. मला आता कंटिन्यू उभं राहायचं नाहीये किचनमध्ये, म्हणून पटापट मी आवरून घेत होते आणि साईड बाय साईड मग मी व्हिडिओ पण शूट करत होते. कारण की जेव्हा आपण निघतो सगळ्या गोष्टी करतो तर एवढी घाईगडबड असते ना, तर मग काही ना काही राहून जाईल, तर ती पण एक भीती आहे. चला आले मनोज जस्ट. परिबेला नेहमीसारखं एक्साइटेड. का घेतली म्हणजे गाडी चार्जिंगला लावताय का? कसा झाला प्रवास? पहिला ही सुटकेस घे, मी घेते द्या. हे बघा रात्रीचे 8:15 झालेले आहे, तरी पण उजेड बघा. आता हळू अजून असा उजेड राहील. रात्रीचे 10 10:30 वाजतील ना, तरी पण असा उजेड राहील. आणि तुम्ही आकाशात वरती बघू शकता किती सुंदर वातावरण दिसते. समोर किती भारी दिसतंय व्ह्यू बघा ना, किती सुंदर दिसतंय बघा. मोस्टली सकाळी एकदम ना 6-7च्या दरम्यान पण असंच वातावरण राहतं. चार्जिंगचं काढते पप्पाला, चार्जिंगचं दमलेले दिसत आहे. ते काढ, ते व्हाईट वाला ड्रॉअर मध्ये असेल बघ. जस्ट बसले मी आणि बघा आता वाजलेले आहे बरोबर 8:30 आणि 1 तास कमी झालेला आहे. या अगोदर पण मी तुमच्या सोबत ते शेअर केलेलं आहे. मनोज आले दमले, तर मनोज यांना थोडा मी बसतो, तेवढंच फ्रेश वाटणार मला. आणि कंटिन्यू 3-3.5 तास गाडी चालवणं तर मग थकल्यासारखं होतंच हो ना. मग फ्रेश झाल्यानंतर मग जेवण करू. वरण भात आणि शेंगदाणे चटणी बनवलेली आहे आणि परिबेलाचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे. किचनचं पण लगेचच मी आवरून घेतलं आणि काय राहिलेलं नाही आहे. तर मग आता व्हिडिओ पटकन एडिट करणार मी, जेणेकरून मग बाकीचा जो टाईम आहे मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. स्किन केअरचं जे आहे ते थोडंफार करायचं राहिलेलं आहे, ते करणार. आज मेन नेल आर्टचं होतं आणि हे करून घेतलेलं आहे मी. आणि मी थेपले जेव्हा बनवत होते ना, तर दोन्ही हातामध्ये ग्लव्स घातले होते आणि मध्ये ग्लव्स घालून मी पीठ मळलं आणि थेपले वगैरे केले, कारण की त्याच्यामध्ये हळद वगैरे असते. आणि तसंच मग मी पीठ मळलं असताना तर हे जे नेल्स आहे ना ते खराब झाले असते, तर लगेचच कलर चेंज होतो. तर म्हणून मग मला ते आवडत नाही, म्हणून मग ते ग्लव्स घालूनच मग सगळी भांडी वगैरे सगळं किचनचं आवरून घेतलं. सगळं झाल्यानंतर मग ते ग्लव्स काढले मी, हे बघा. आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू. 8:30 झालेले आहे. परिबेलाला पण सांगते पटकन झोपून घ्या, कारण की सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.